इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ 5वा, शिलावरण, स्वाध्याय अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 1. भूपृष्ठावरील बर्फांची उंची व सागर तळाची खोली डॅश मीटर पासून सुरू होते. पर्याय 1000, 100, 10, 0. उत्तर आहे 0. 2. पृथ्वीचा व्यास सुमारे डॅश किलोमीटर आहे. पर्याय 6400, 12800, 3200, 9600. उत्तर असेल 12800 किलोमीटर. 2. खालीलपैकी असत्य विधान कोणते? अ. पठाराच्या कडा बहुधा तीव्र उताराच्या असतात. ब. पर्वतांच्या शिखराकडील भाग निवळता जातो. क. रुंद व कमी खोलीच्या दरीला गळई असे संबोधले जाते. ड. सर्वच मैदाने सुपीक असतात असेही नाही. 3. खालील घटकांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. पर्वत व खंड. तर याचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक ब. आ. परिणाम लिहा. 1. बाह्यगाभ्यातील द्रवरूप धातूंची हालचाल. उत्तर. पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 2. पृथ्वीच्या केंद्रावर पडणारा प्रचंड दाब. केंद्रभाग घनरूप राहतो. 3. भूपट्टामधील घर्षण, भूकंप निर्माण होतात. ई. आकृतीसह फरक स्पष्ट करा. 1. पर्वतरांग व पर्वतश्रेणी. तर एकमेकांना सलग जोडलेल्या पर्वतांची रांग म्हणजे पर्वतरांग. तर अनेक पर्वतरांगा मिळून तयार झालेला मोठा प्रदेश म्हणजे पर्वतश्रेणी. पर्वतरांग आकाराने लहान असते तर पर्वतश्रेणी आकाराने मोठी असते. पर्वतरांगेची उदाहरणे आहेत सातपुडा पर्वतरांग. तर पर्वतश्रेणीची उदाहरणे आहेत हिमालय पर्वतश्रेणी. याच्या आकृत्या बाजूला दिलेल्या आहेत. 2. घळई व दरी. अरुंद व जास्त खोलीचा भूभाग म्हणजे घळई, तर रुंद व कमी खोलीचा भूभाग म्हणजे दरी. घळईचा उतार तीव्र असतो, दरीचा उतार सौम्य असतो. घळई पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे तयार होते, तर दरी नदीच्या प्रवाहामुळे तयार होते. घळई आणि दरीची आकृती बाजूला दिलेली आहे. 3. शिलावरणाचा ऊर्ध्वस्तर व अधस्तर. शिलावरणाचा वरचा भाग म्हणजे ऊर्ध्वस्तर, तर शिलावरणाचा खालचा भाग म्हणजे अधस्तर. ऊर्ध्वस्तर हा भाग हलका व कमी घनतेचा असतो, तर अधस्तर हा भाग जड व अधिक घनतेचा असतो. ऊर्ध्वस्तरात प्रामुख्याने ग्रेनाइट खडक आढळतात, तर अधस्तरात प्रामुख्याने बेसॉल्ट खडक आढळतात. ई. कारणे लिहा. 1. खंडीय कवचास सियाल असे का म्हणतात? उत्तर. खंडीय कवचामध्ये प्रामुख्याने सिलिका म्हणजेच SI आणि ॲल्युमिनियम म्हणजेच Al हे घटक आढळतात. तर या दोन्हीच मिळून सियाल हे नाव असे म्हणतात. 2. गाभ्यास निफे असेही का म्हणतात? उत्तर. गाभ्यामध्ये प्रामुख्याने निकेल म्हणजेच Ni आणि लोखंड म्हणजेच Fe हे घटक आढळतात, म्हणून गाभ्यास निफे असेही म्हणतात. विचार करा आणि उत्तर लिहा. 1. लोह आणि निकेल या मूलद्रव्यांचे सर्वाधिक प्रमाण गाभ्यातच आढळते. उत्तर. लोह आणि निकेल ही जड मूलद्रव्ये आहेत. पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी ही जड मूलद्रव्ये पृथ्वीच्या केंद्राकडे सरकली, त्यामुळे त्यांचे सर्वाधिक प्रमाण गाभ्यात आढळते. 2. बाह्य प्रावरणातील अर्धप्रवाहीपणा भूपट्ट्यांच्या हालचालीस कारणीभूत ठरतो. त्याप्रमाणे आणखी कोणत्या कारणामुळे भूपट्ट्यांची हालचाल होते? उत्तर. पृथ्वीच्या अंतर्भागातील उष्णता व संवहन प्रवाहामुळेही भूपट्ट्यांची हालचाल होते. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाविषयी माहिती लिहा. उत्तर. पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार तापमान वाढत जाते. पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे अंतरंगातील पदार्थ वितळलेल्या अवस्थेत आढळतात.
2. अंतर्गाभा व बाह्यगाभा यातील वेगळेपण स्पष्ट करा. उत्तर: अंतर्गाभा हा पृथ्वीच्या गाभ्याचा आतला भाग असून तो प्रचंड दाबामुळे घन अवस्थेत असतो. बाह्यगाभा हा अंतर्गाभ्याच्या भोवतीचा भाग असून तो द्रवरूप अवस्थेत असतो. बाह्यगाभ्यातील द्रवरूप धातूंच्या हालचालीमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 3. बाह्य प्रावरण हा थर अर्धप्रवाही का ठरला आहे हे लिहा. उत्तर: बाह्य प्रावरणातील तापमान खूपच जास्त असल्यामुळे तेथील खडक पूर्ण घन नसून अंशतः वितळलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे हा थर अर्धप्रवाही ठरतो. 4. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास कसा केला असेल? उत्तर: पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास भूकंप लहरी, ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ, खाणी आणि वैज्ञानिक संशोधन यांच्या सहाय्याने केला जातो. 5. मानवी जीवनावर भूकंपांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. उत्तर: भूकंपांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. पर्वतीय प्रदेशात वाहतूक व शेती कठीण असते, तर मैदानी प्रदेशात शेती व वस्ती सहज विकसित होते. पठारी प्रदेशात खनिज संपत्ती अधिक आढळते. तसेच हवामान, उद्योग, वाहतूक आणि मानवी व्यवसाय यावरही भूकंपांचा प्रभाव पडतो.